आत्ताचा सामना देखील 4 षटकांचा राहील. 1 षटकाचा पॉवर प्ले. पंचांना विनंती आहे त्वरित आपला सामना चालू करून घ्यायचा आहे. आणि काळेवाडी संघाकडून पहिली जोडी मैदानात प्रदीप आणि आप्पा यांच्या रूपात. पंचांचं चांगल्या प्रकारे काम पाहत आहेत ते प्रमोद इनामके आणि शुभम वायदंडे. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. चला सोनवरी संघ. एका षटकाचा पॉवर प्ले राहील. 4 षटकांचा हा सामना राहील. सोनवरी संघ मालक कॅप्टन पंचांना विनंती त्वरित सामना चालू करून घ्या. प्रदीप आणि आप्पा यांच्या रूपात पहिली जोडी मैदानात. पहिले षटक घेऊन आले ते आप्पा. सोनवरी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते बाप्पू. पहिला निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एका षटकाचा पॉवर प्ले. लेग साइडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात आणि जेलबाद. खूप मोठी विकेट प्रदीप यांच्या स्वरूपात. सोनवरी संघाला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते बाप्पू. अष्टपैलू खेळाडू बाप्पू. आणि आता प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते मचिंद्र काळे. प्रदीप यांच्या स्वरूपात खूप मोठा फटका. 1 नंबर मॅच विनर आहे. चला बापूंचा पुढचा चेंडू वाईड आणि 4. आत्ताच्या टोटल 5 धावा. किती झालं रन? 5 धावा. स्ट्राइकला आहे तो मचिंद्र. नॉन स्ट्राइकला आहे तो आप्पा. आणि गोलंदाजी करतायत ते बाप्पू. बाप्पूंचा पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते बाप्पू सोनवरी संघासाठी. निर्धाव प्रतीचा चेंडू. आणि यावरती मचिंद्र काळे यांनी मारलेला आंबा षटकार. धावसंख्येत 6 ने धावसंख्या पोहोचली ते 11. 1 बाद 11. पहिले षटक चालू. 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले 1 षटकाचा. चरणदास आहे काय तू? चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला मचिंद्र यांच्याकडून. पुढचा चेंडू वाईड. धावसंख्या झाली ती 12. 1 बाद 12. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू. त्याच स्वरूपाची ट्रीटमेंट. पुन्हा एकदा आंबा षटकार. धावसंख्येत 6 ने धावसंख्या झाली ती 18. खूप महागडे षटक सोनवरी संघासाठी. ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सोनवरी संघाकडून आणि मचिंद्र यांची विकेट मिळवले ते बाप्पूंनी. पहिले षटक समाप्त. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. 2 बाद 18. पॉवर प्ले समाप्त. प्रदीप आणि मचिंद्र यांच्या स्वरूपात 2 झटके काळेवाडी संघाला.
मचिंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते सचिन काळे. काळेवाडी संघाकडून आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. स्ट्रायकवर आहे तो आप्पा, नॉन स्ट्रायकरला खेळेल तो सचिन. आणि दुसरे षटक वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे षटक घेऊन आले ते श्री. बॅट्समॅनला विनंती आहे त्वरित आपल्या वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते श्री. चांगल्या प्रकारचा फटका, यावरती षटकार. बॉल घेऊन या. खूपच डेंजरस बॅट्समन आप्पा. आप्पा नाही सोप्पा, आप्पा देतो दाप्पा. श्रीचा पुढचा चेंडू सामना करणार आहे पुन्हा एकदा आप्पा. पुन्हा एकदा लेग स्टारच्या दिशेने खूप उंच मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने, यावरती झेलबाद झालाय तो आप्पा. आप्पाच्या स्वरूपात तिसरा धक्का काळेवाडी संघाला चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो सौरभ काळे यांनी. चांगले क्षेत्ररक्षण. आप्पा यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते ओम. उद्या येणारच नाही मी, तू किती डोळ जाणार इकडे. बोलू का? ऋषिकेश काळे, ऋषिकेश काळे स्टेजची संपर्क साधा. म्हणजे श्री यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ओम. आणि याच्यावरती पाहूया काय होतंय ते. आणि हा गगनचुंबी षटकार. ओम यांचा गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 30. बाळा आता काय करू, कुठल्या कपाऱ्यात घेऊ याला. श्री यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते ओम. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मिस हिट. धाव एका धावेने भर. धावसंख्या पोहोचली ती 31. आउट झालाय. आप्पा प्रदीप ऋषिकेश काळे. आणि यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 100% समर्पण कीपर यांच्याकडून. आणि आत्ताच्या धावा 2. धावसंख्या पोहोचते ती 33. किती षटक आहे? दुसरा. धावांचा डोंगर उभा केलाय तो काळेवाडी संघाने. दुसरे षटक चालू. 33 धावा. 4 षटकांचा सामना त्वरित चालू करा. ऑफसाइडच्या दिशेने पुन्हा मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. नैसर्गिक अडथळा थोडा. आणि 2 धावा पळून सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 35. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35. अजून देखील 2 षटक शिल्लक. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज आहे ती श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. सोनवरी संघासाठी पुढचं षटक घेऊन आले ते. बॉलरचं नाव काय? झेंडे.
टप्पी बॉल. बॅट्समन हे पुकले चुकले. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो ओम. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. वाईड स्वरूपाचा चेंडू आणि एक धाव पळून देखील पूर्ण. 2 ने भर धावसंख्येत. धावसंख्या आहे ती 37. लेग साइडच्या दिशेने सचिन यांनी मारलेला हा उतुंग असा फटका आणि यावरती षटकार. धावसंख्येत पुन्हा 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 43. तिसरं षटक चालू. 4 षटकांचा सामना. धावांचा डोंगर काळेवाडी संघाकडून. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकच धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. धावसंख्या पोहोचली ती 44. सेकंडला षटक चालू. ऑफ साइडच्या दिशेने गॅप मध्ये पटकवलेला हा चेंडू थोडासा नैसर्गिक अडथळा. त्याच्यामुळे एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 46. तिसरं षटक चालू. फुलटॉस. मिस हिट. चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक धाव. 47-4. पुढचा चेंडू. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा सचिन काळे यांनी मारलेला हा गगनचुंबी षटकार. धावसंख्येत 6 ने भर. 53. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 53. धावांचा पाऊस काळेवाडी संघाकडून. शेवटचे षटक टाकण्यासाठी आले ते शेखर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक. चौथं षटक महत्वाचं षटक घेऊन आले ते शेखर. त्यांचा सामना करतील ते ओम. आणि गॅप मध्ये मारलेला फटका. यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. 57. अजून देखील 5 चेंडू शिल्लक. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शेखर यांच्याकडून. चांगला कमबॅक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि याच्यावरती झेलबाज झाले ते ओम. चांगल्या प्रकारचं कमबॅक शेखर यांच्याकडून. ओम यांची जागा भरून काढण्यासाठी आता आले ते मंगेश उर्फ पप्पू वाडळे. लवकर मैदानात यायचंय पप्पू. चला लवकर चला. सामना त्वरित चालू करून घ्या. लेग साइडच्या दिशेने मारलेला आणि षटकार. आंबा षटकार.
मंगेश वाडळे यांनी पहिल्याच चेंडूवरती षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 63. चौथं आणि शेवटचं षटक चालू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 6 मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावांचा डोंगर उभा केलाय तो श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाने. मंगेश वाडळे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते. रन किती झाले रे? 63. धावसंख्या आहे ती 63. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते रावडे. आणि यावरती त्रिफळाबाद झालेत ते रावडे. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 63. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज सोनवरी संघाला. काळेवाडी संघाला विनंती, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि सोनवरी संघाने आपले ओपनिंग पेअर मैदानात पाठवायचे. आयोजकांनी बॉल द्यायचंय. आता मी माईक करे. हॅलो माय चेक. कोणाची मॅच आहे? डबड्या सकाळी. ओ बॉल आलाय हंपर. कोणाची मॅच आहे? आता बॅटिंग कोणाची? श्रीरामची झाली. सोनरीचे 2 फलंदाज मैदानात दाखल झालेले तरी आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. सौरभ सोनरी संघाचा एक राखीव प्लेअर माईक पाशी पाठवून द्या. ओपनर जोडे मैदानात. श्रीराम काळेवाडीचे प्रथम गोलंदाज कोण आहे? सोनवरी संघाचा एक प्लेअर स्कोरबोर्ड पाशी यायचंय. परत तक्रार चालणार नाही. उत्कृष्ट असे सामने चालू आहेत दिवेच्या मैदानामध्ये. सोनर प्लेअर एक या. आमच्या विश्वास ठेवा नाही तर नंतर मग चालते. चला ना काय. ओके. नाव सांगा. नाव. दोन फलंदाज सौरभ आणि साहिलाचे जोडी मैदानात. श्रीराम काळवाडीचा पहिले गोलंदाज प्रदीप सतपळे. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतात. श्रीराम काळवाडी सोनवरी संघाला जिंकण्यापासून रोखू शकेल का? प्रदीपचा पहिला चेंडू सामना करेल सौरभ. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतात ते दोन्ही संघ. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 1. पहिले षटक चालू. एक षटक चालू. येते का आवाज? येतोय. एक षटक चालू. पहिले षटक चालू. काय तुम्ही प्रदीपचा दुसरा चेंडू सामना करेल
उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने चटकवलेला चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. फिल्डर बॉलच्या मागे धावताना 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण तिसरी धाव नाही. दोन्ही धावा समाधान मानावं लागेल ते सोनारी संघाला. धावसंख्या पोहोचते ती 3. पहिले षटक चालू. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. प्रदीपचा सामना करेल तो साहिल. आणि साहिल थोडेसे चकलेले निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते ती 3. बिनबाद 3. पहिले षटक चालू. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते प्रदीप सातपळे आणि बॅटिंगचे प्रदर्शन करतात ते सोनावरी संघ. प्रदीपचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल आणि उत्कृष्ट असा चटकवलेला चेंडू आणि 4च देणार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 7. पहिले षटक चालू. मी तेच बोलतोय मुद्दाम. सॉरी. प्रदीपचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल. उत्कृष्ट बॅटिंगचे प्रदर्शन करतात ते साहिल. लेग साईडच्या दिशेने चटकवलेला चेंडू. फिल्डर खूप वेगात बॉलच्या मागे धावताना आणि रोखण्यात समर्थ. 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 9. बिनबाद 9. उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करता येतं साहिल. प्रदीपचे थोडे मागडे षटक. प्रदीपचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल. नो. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 9. बिनबाद 9. एक षटक पूर्ण. काळेवाडी संघासाठी गोलंदाजीच्या स्वरूपात दुसरे षटक घेऊन येत आहेत ते अजय काळे. उत्कृष्ट गोलंदाज. नावाजलेले गावाजलेले गोलंदाज अजय काळे. अजयचा पुढील चेंडू. सामना करेल सौरभ. धावसंख्या पोहोचते ती 9. बिनबाद 9. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज सोनारी संघाला. आणि बघूया काय होतं. रनआउटचा चान्स आणि काही नाही. 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचती ती 10. बिनबाद 10. आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली ते साहिलने. अजयचा पुढील चेंडू. सामना करेल तो साहिल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचते ती 10. उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते अजय आणि चटकवलेला चेंडू. पप्पू बॉलच्या मागे धावताना खूप वेगवान प्लेयर आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 12. बिनबाद 12. दुसरे षटक चालू. अजयचा पुढील चेंडू. सामना करेल तो साहिल आणि चटकवलेला चेंडू. रनआउटचा चान्स पण नाही. 1 धाव वर समाधान मानावे लागेल ते सोनारी संघाला. दुसरे षटक चालू. धावसंख्या पोहोचते ती 13. अजयचा पुढील चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने चटकवलेला चेंडू. उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 17. चेंडू टाकायला पलीकडून. अजयचा पुढील चेंडू. पलीकडे मुलं असेल तर चेंडू घ्या. ते आहे ना मुली तिकडे. मुलीचे. अजयचा पुढील चेंडू. सामना करेल सौरभ आणि चटकवलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही. धावसंख्या पोहोचते ती किती. 18.
2 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 18. बारा बॉल मध्ये 46 धावांची गरज सोनेरी संघाला. खूप षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील सोनेरी संघाला. खूप अवघड असे समीकरण. पुढील षटक घेऊन आलाय तो ओम टू सौरभ. सोनेरी संघाला अजून एकही विकेट भेटलेली नाही. नो, स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोचती 19 ना, 19. तिसरे षटक चालू. ओमचा पुढील चेंडू. सामना करेल तो सौरभ. आणि चटकवलेला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह आणि एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. सर्व गडांवरती लाईट लागली आता. सोमचा पुढील चेंडू. सामना करेल तो सौरभ आणि रिव्हर्सशिपचा मारलेला शॉट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या पोचते ती 22. बिनबाद 22. तिसरे षटक चालू. ओमचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल. काय वाईड आहे का? वाईड स्वरूपाचा चेंडू. धाव संख्येत 1 ने वाढ. ओमचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल आणि चटकावलेला चेंडू. मच्छिंद्रचा उत्कृष्ट कॅच. सोनेरी संघाला पहिला धक्का साहिल यांच्या स्वरूपात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो श्रेयश. मच्छिंद्रांचा उत्कृष्ट कॅच. काय झालं? श्रेयश श्री नवीन बॅट्समन श्री. तिसरे षटक चालू. धावसंख्या पोचती ती 23. कोण 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 त्यांचं जाऊ दे, आपलं काय. ओमचा पुढील चेंडू. सामना करेल तो श्री. अतिशय नावाजलेले गावाजलेले बॅट्समन श्री. आणि चटकवलेला चेंडू मच्छिंद्रच्या दिशेने आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. एक धाव पूर्ण. धाव संख्या पोचती ती 24. तिसरे षटक चालू. आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू सौरभ याने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोचते ती 26. तिसरे षटक चालू. संत गतीने चाललेला हा सामना. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव 4. चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोचते ती 38. लेग बायच्या स्वरूपात 4 धाव. 30.
हे षटक पूर्ण. शेवटचे षटक घेऊन आलाय ते सचिन. संघाची खूप अपेक्षा आहे सचिनला धुण्याची, अशी सोनवरी संघाची अपेक्षा आहे. सचिन बी खूप डेंजर बॉलर आहे. सचिनचा पुढील चेंडू सामना करेल श्री आणि व्हाईट. प्रथम चेंडू व्हाईट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते 31. शेवटच्या षटक चालू. 33 संघाची 33 धावांची गरज. 33 6 चेंडू 33 आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट्समनला काही समजलेलं नाही. हॅलो. सचिनचा पुढील चेंडू सामना करेल श्री. थोडा कालवा कमी करा, आम्हाला कळत नाहीये काय. पवारवाडी संघाने थोडा सहकार्य करायचंय. हे सचिनचा पुढील चेंडू सामना करेल श्री आणि चटकवलेले चेंडू. सपरेटी बॉल. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते 32. शेवटचे षटक चालू. काही उर्वरित चेंडू बाकी. बघूया सोनवरी संघ जिंकेल का नाही. आणि पुढचाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. खूप गाजलेला प्लेयर आहे सचिन तेंडुलकर. त्याच्यात आपण सचिन बघतोय रे. अरे रिव्हर्स स्वरूपाचा ट्राय, पण उत्कृष्ट गोलंदाजी. अतिशय चालाक बॉलर आहेत सचिन काळे. थोडे गाल उचलले त्यांनी लगेच. सचिनचा पुढील चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू दिलाय त्याने. वाईट वाईट आहे ना अंपायर. हा. सचिनचा पुढील चेंडू आणि चटकवलेला उत्कुंडाचा शॉट. काय ओम काय षटकार आहे. षटकार पूर्ण. आजचा दिवस समाप्त. उद्या कोणाच्या कधी मॅच बघू